संजातं कृपावात्सल्यवारधिं भक्ताभीष्टवदातारं लक्ष्मी अङ्गेलिसाजितसुकान्तितकेशवन्तं केशे श्रया मृदुलया समलाङ्गिक्रान्तं श्रीकरणयोस्तमकराकृतिकोण्डलन्तं सोलापुरस्तमनिजां भगवन्तमी नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। बोल श्री लक्ष्मी नारायण वेंकटरमण गोविंदा गोविंदा श्रीनिवास गोविंदा। बोल श्री जगन्नाथ भगवान की जय। पोशाक बनाओ बदल बदल मुझको पहनाओ केशर चंदन तिलक लगाओ कल फूलों का हार केशर चंदन तिलक लगाओ कल फूलों का हार लड्डू गोपाल मेरा लड्डू गोपाल लड्डू गोपाल मेरा लड्डू गोपाल। सर पर मोर मुकुट की पगड़ी कमर बांध सोने की तगड़ी सर पर मोर मुकुट की पगड़ी कमर बांध सोने। साडी म्हणजे केवळ वस्त्र नाही तर एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याची ओळख म्हणजे साडी आहे। विश्वास आणि दर्जा म्हणजे दूध सारीज। दूध सारीज मधील साड्या मिलसह देशभरातील साडी कारखान्यांशी दूध बंधूंचा 3 पिढ्यांपासून म्हणजे 60 वर्षांपासून विश्वासू व्यवहार आहे। ग्राहकांना दर्जेदार उत्तम साड्या मिळायला पाहिजे हा दूध बंधूंचा पहिल्या पिढीपासून असलेला आग्रह आता 3ऱ्या पिढीतही कायम आहे। त्यामुळे दूध सारीज म्हणजे विश्वास आणि दर्जा हे समीकरण कायमच राहिले आहे। ग्राहकांच्या आवडीचा आणि परंपरांचा अचूक अभ्यास करून दूध बंधूंनी देशभरातील कानाकोपऱ्यातील लोकप्रिय तसेच आकर्षक दुर्मिळ साड्या ग्राहकांसाठी यंदाच्याही वर्षी उपलब्ध करून दिल्या आहेत। देशभरातील कारखानदारांना परंपरा आणि कलाकुसरीचा मेळ साधून दूध बंधूंकडून आलेल्या सूचनांप्रमाणे साड्या बनवून ग्राहकांना पुरवल्या जातात। एकदा दूध सारीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। महिलांचा हक्काचा मान ही वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या महिलांना इथे देत असतात। आज लोकमत सखी आणि श्री दूध सारीज प्रस्तुत साडी महोत्सव 2025 आणि हळदी कुंकू या समारंभास उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सर्व सखींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आता आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। आजच्या उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊ द्या।
वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेहमीच दूध साडीमध्ये उपलब्ध असतात. कोणत्याही प्रकारची साडी इथं उपलब्ध नाही असं कधीच झालेलं नाहीये आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या इथं महिलांना त्यांना देण्याचं काम हे दूध साडीज नेहमीच करत असतं. आणि आता आज देखील तुम्ही खूप छान सुंदर तुमच्या मनपसंत साड्या इथून घेऊन जाल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि यानंतर आज आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मी चंपा दूध मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माननीय रोहिणी राम तडवळकर मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. तुमच्या सगळ्या भगिनीच्या आशीर्वादानं आतापर्यंत चाललेला अजून तुमचा आशीर्वाद कायम आमच्या सदैव पाठीशी राहू द्या असं ते वक्ष आम्हाला वाढवायचं. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि इथे उपस्थित असलेल्या खरं तर तुमचं माझं नातं म्हटलं तर मैत्रीण म्हणाल, आई म्हणाल, बहीण म्हणाल, पण जवळचं असतं त्या मैत्रिणीचंच. पण एसपींची मैत्री करायची म्हणजे थोडी जपूनच करायला लागते. खरं तर निमंत्रण मिळालं आणि आनंद झाला. सकाळीच प्रश्न पडला कार्यक्रमाला जायचं आणि साडी कुठली घालू. कारण आता या सगळ्या आमदार खासदारांच्या प्रतिष्ठित अशा माझ्या मैत्रिणी सुंदर सुंदर साड्यांमध्ये येणार आणि मी समाजामध्ये तुमच्यासारखी एक सामान्य स्त्री आणि मग एसपींचा तो रुबाबच वेगळा. त्यांनी साडी घातली काय किंवा नाही घातली त्या त्यांच्या ड्रेसवरती आल्या की आपले हात आपसुकच कपाळावरती जातात कारण त्यांचं कार्यच तेवढं मोठं असतं. पण माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला जेव्हा प्रश्न पडला तेव्हा सरांनी आता मनोगत व्यक्त केलं. खरं तर जिव्हाळ्याचा खूप संबंध, पण अनेक गिऱ्हाईक तुमच्याकडे येत असतात त्याच्यामुळे कुठच्या गिऱ्हाईकांना तुम्ही तरी लक्षात ठेवणार. माझे आजोबा अगदी पंजाबी असावे असे धिप्पाड, उंच, गोरे पान, त्यांना फेटा घालायचा म्हणजे ती पद्धतच होती आपल्याकडे, ते घालायचे. पण त्यांना फेटा दूधचाच लागायचा, दूध शिवाय फेटा घालायची. पण त्याच्या पाठीमागची एक कहाणी आहे. 1975 ला आपलं दुकान होतं. 87-88च्या काळामध्ये काहीतरी छोटासा दुष्काळ मराठवाड्यामध्ये आला होता आणि देणं घेणं किंवा काही खूप कमी झालं होतं. तेव्हा माझे आजोबा दूधचा फेटा घेण्यासाठी निलंग्यावरून सोलापूर पर्यंत चालत आले होते. दूधचं खूप जिव्हाळ्याची रिलेशन आहे. कुटुंबातलं एकही लग्न दूध शिवाय झालं नाही. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते नऊवारीच्या दुपट्यातल्या त्या साडीमध्ये गुंडाळलं जातं. खरं तर साडीचे अनेक अर्थ आहेत. साडी तुम्हाला सांगितली गेली तर मॅडम खूप छान निवेदन करतायत. साडी हे एक वस्त्र नाही आहे, साडीचा
आपला खूप मोठा जिव्हाळा आहे, खूप रुसतो तेव्हा यजमान काय करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. एका चांगल्या दुकानात नेऊन आणि सरप्राईजच द्यायचं असेल तर थोडं मोठ्या किमतीचं असतं. आणि मग आपली स्त्री कशी खुश होते हा साडीचा जिव्हाळा. तेवढंच नाही, माहेरावरून जेव्हा लग्न करून निघतो आणि शेवटीही आपण ज्या वरातीला जातो, माहेरच्या साडीशिवाय आपल्याला ना जन्म, ना आपला जीवन प्रवास, नाही आपल्याला मृत्यू. म्हणजे ही माहेरची साडी अक्षरेपासून ते आपल्यामध्ये जीव असतो त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सोबत करत असते. आणि त्या साडीने दिलेलं वचन आम्ही सगळ्या स्त्रिया कितीही अडचणी आल्या तर चांगल्या प्रकारे संस्कार करत असतो आणि संसारही करत असतो. फारच आठवण झाली तर आईने दिलेली पैठणीची घडी कधीतरी मधून उघडून पाहतो, तिच्या वचनांची आठवण होते आणि आपला संसार चांगला चालायला लागतो. तर साडी हा तुमच्या माझ्या कितीही मनातला प्रश्न असला तरी त्याचा जिव्हाळा, त्याचं प्रेम, त्याचं समर्पण, त्याचं तर्पण, त्याचं अर्पण हे अत्यंत वेगळं आहे. साडी ही खूप जुन्या काळापासून इसवी सन पूर्व 1800चा आपल्याला हा इतिहास पाहायला मिळतो. महाभारतात आपण पाहिली, रामायणात आपण पाहिली आणि आजही लग्न समारंभामध्ये साडीशिवाय कितीही मुलगी एसपी जरी असली तरी तिला लग्नात साडीच घालायला लागते. किंवा ती कुठेही मोठ्या पदावरती असली तरी सण समारंभ हे साडीशिवाय आजही होत नाही. आणि मला या दूध परिवाराला, केवढा मोठा परिवार आहे, किती छान दिसतोय, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद केवढा मोठा आहे. आज एक नवीन दालन उभं करताय, अत्यंत चांगलं दालन उभं करताय. स्पर्धेच्या युगामध्ये तोंडात साखर आणि बर्फ डोक्यावरती ठेवावा लागतो आणि मग व्यवसाय करावा लागतो. आजपर्यंत यश हे उत्तम यश आहे. हे यश वाढत जाऊ, याच्यामध्ये खूप तुम्हाला विजय प्राप्त हो आणि आमच्यासारख्या भगिनींना पुन्हा पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करते. दूध परिवाराला पण माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान आयोजन केलंय. त्यात आता आम्हाला सगळ्यांना म्हणजे बोलवलंय. जसं मॅडमनी सांगितलं, सकाळपासून अक्षरशः इन्व्हिटेशन आल्यापासून प्रश्न होता की आता साडी महोत्सवाला जायचंय म्हणजे वेगळं काहीतरी घालून जावं. पण बहिणीसोबत गाडीत बसल्यावरच कळालं की दोघीचा कलर सेम झालाय. मग इथं आल्यानंतर परत दिसलं पिंक, ग्रीन वगैरे. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर आपली साडी वेगळी असावी असं वाटते. आणि सेम झाल्यानंतर परत असंही वाटतंय की चला असू द्या. म्हणजे आपण असं काही म्हणजे वेगळं घेतलेलं नाहीये, हे पण ह्याच्यावर दिसतंय. इथे बघून पण बरेच सारे कलर्स वगैरे बघून पण मस्त वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, खरेदी करत जा. इतके छान छान कलर, इतके छान इव्हेंट अरेंज करताय तर खरेदी करा आणि आनंद घ्या. यांच्या या साडी महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित इथे सर्व मान्यवर, सर्वांना माझा नमस्कार आणि समोर बसलेल्या सर्वच माझ्या मैत्रिणी माझा नमस्कार. खरं तर विजयश्री मॅडमनी आम्हाला जे बोलायचं होतं ते बऱ्यापैकी बोललेलं आहे. पण तरी पण एक मला प्रसंग इथे आल्यानंतर जो कौतुकास्पद वाटला तो म्हणजे आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं आणि ज्या भक्तिमय वातावरणात या साडी महोत्सवाची सुरुवात केली. म्हणजे आरती झाली, प्रार्थना झाली आणि त्या अतिशय म्हणजे मनात भक्ती आहे, विचारांची संस्कृती आहे, संस्कार तुमच्या सर्वांमध्ये आहेत दूध परिवारामध्ये. निश्चित स्वरूपाने मला वाटतंय की तुम्हाला यू आर अनस्टॉपेबल, म्हणजे तुम्हाला कोणी आता थांबवू शकत नाही असं अतिशय चांगल्या प्रकारचं काम. आता मॅडमनी सांगितलं की त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. निश्चितपणे तुम्हाला या व्यवसायात खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमचा जो जवळचा जो विषय आहे सारीज, तो घेऊन तुम्ही पुढे जाताय. नक्कीच आम्हाला पण मॅडमला इथे शॉपिंग करायला नक्की आवडेल असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी वाटतं. आणि नक्की
नक्कीच आम्ही सर्वजणी इथे येऊ आणि सर्वांना तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही इथे बघा. साडी महोत्सवामध्ये ज्या साडीज आहेत तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच तुम्ही घ्या. अतिशय चांगल्या प्रकारचा डिस्काउंट घेतानाच बोर्ड बघितलेला आहे, चांगल्या प्रकारचे डिस्काउंट त्यांनी दिलेले आहेत. तर या साडी महोत्सवाचा आनंद तुम्ही सर्वांनी घ्यावा अशी देखील विनंती मी दूध परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना करते. आणि या कार्यक्रमासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल दूध परिवाराचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. की वरती भक्तिभावाने आरती वगैरे केले, सगळ्यांचे स्वागत केले आणि मला वाटलं कार्यक्रम संपला. खाली आल्यावर मी महिलांचा चेहरा एकदम खुललेला आणि सगळेही सुंदर रीतीने तयार झालेला आहेत. म्हणजे हे सुंदरता आपण सगळे साडी नेसल्यामुळे आलं हे मला कळून आले. प्रत्येकाने साडी नेसलंय आणि हे निश्चितच दूध मधून असेल हे मला खात्री आहे. आणि काका घरी आल्यावरती फर्स्ट टाइम म्हणले, आणि मी फर्स्ट टाइम आलेला आहे या दुकानात. त्यांनी म्हणले तुम्ही आमच्या दुकानात एकदा साडी खरेदी करून बघा मग तुम्हाला कळेल. मी आल्यालाच त्यांना बघून वाटलं की नक्कीच सगळ्या साड्या बघून छानच असतील आणि सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन. आणि असंच तुमचं सगळं व्यवसाय वाढत जावं आणि तुमचा परिवार एकत्र बघून खूप आनंद वाटला. पण मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते की इतके प्रमुख पाहुणे आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही कारण समोर बसलेले व्यक्ती सगळे बोर होऊन जातात. तर इथे उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमः. समोर बसलेल्या देवी माझ्या सर्व भगिनींना नमस्कार करून आज या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम दूध परिवाराचे आणि लोकमत परिवाराचे मी आभार मानते. अनेक वर्षापासून दूध परिवाराने साडीचा किंवा बाकी तुमचे जे फेटा असेल, आता उदाहरण ऐकलं मी, बाकी सगळे वस्त्र व्यवसायात तुम्ही आहात, तसेच लोकमत ही अनेक वर्षापासून आहे. आणि या दोन दिग्गज नाव जेव्हा एकत्र आले तेव्हा नक्कीच चांगलं होणार आहे. आज सुंदर वातावरणात याची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यामुळं मला वाटतंय या जो तुमचा महोत्सव आहे त्या महोत्सवात चांगलंच यश येणार आहे. मला या ठिकाणी सर्व दूध परिवाराचं तर सगळ्यांनीच कौतुक केलं. 3 पिढ्यांपासून आपण व्यवसाय करताय. थोडंसं आमच्याशी रिलेटेड काहीतरी वाटलं कारण आज राजकारणामध्ये आमची पण 3 पिढ्या आम्ही आहेत आणि तशाच पद्धतीनं एकत्र परिवार होऊन तुम्ही काम करताय. मला माहित आहे एकत्र परिवार आल्यानंतर कसं यश येतं आणि त्या पद्धतीनं यश येऊ ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. त्याचबरोबर आज इथं मालकांसोबत काही सेल्समन उपस्थित आहेत का? हे सगळे सेल्समन असतील. मला सगळ्यांना विनंती करायची की ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. की आपण साडी टाकल्या पसंत जरी पडली तरी कधीच उचलत नाही. आपण त्यांना अजून 10 दाखवायला लावतो, याच्यात अजून कलर आहे का? याच्यात जगामध्ये कलर हे 7च असतात, पण आपली एक महिलांची प्रवृत्ती असते की आपल्याला अजून वेगळा कलर पाहिजे असतो आणि हा आपला हट्ट पुरवण्याचं काम मालकापेक्षा जास्त ही लोक करतात, म्हणून त्यांचं कौतुक केलं. विनोदाचा भाग त्यांच्याबद्दल असा बोलला जातो की मागच्या जन्मी जे थोडेसे खोडकर आणि आगाव असतात ते पुढच्या जन्मी महिलांच्या साडीच्या दुकानात सेल्समन. विनोदाचा भाग आहे, तुम्ही सिरियसली घेऊ नका, पण तुमचं काम खरंच कौतुकाचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. जास्त वेळ घेणार नाही कारण मला वाटतं बऱ्याच जणांना बोलायचं आहे. दूध साडी सेंटर आणि लोकमत सखी मंचतर्फे आयोजित आजच्या या साडी महोत्सवासाठी उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित दूध परिवार, लोकमतचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सखी, सर्वांना आजच्या या साडी महोत्सवाच्या शुभेच्छा देते. आणि खरंच आता सगळ्यांनी सांगितलं मी ऑडमॅन आउट आहे तुमच्या. पण वर्दीचा रंगच वेगळा. रविवार असता तर मला संधी मिळाली असती साडी घालायची. अपार्ट फ्रॉम दिस मी सांगते की आता विजयाताईंनी खूप छान सांगितला साडीचा इतिहास आणि त्यांनी एक सांगितलं की
कितीही मोठी स्त्री असली, कुठल्याही पदावर असली तरी तिला साडीच घालावी लागते. ताई, साडी हे कंपल्शन नाही आहे, साडी हे स्त्रीचं सौंदर्य आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे माझ्याकडे इतक्या महिला येतात ना आणि त्या सांगतात, तक्रार करतात की नाही, लग्न झाल्यावर आम्हाला साडी घाला म्हणून सांगतात. अरे मी म्हणते, अरे आनंदाने उड्या मार आहे ना. म्हणजे आम्ही म्हणतो की नाही नाही, मला बंधन आहे, मला वाटतच नाही. मला असं वाटतं की साडी हे इतकं चांगलं आपलं एक आभूषण आहे, एक वस्त्र आभूषण आहे ना. म्हणजे स्त्रीचं सौंदर्य खुलवणारं जे आहे, जी वेशभूषा आहे ती साडी आहे आणि मला फार आवडते. आणि ताईंनी तर त्याचा इतिहास सांगितलेला आहे सगळा. साडी ही महाराष्ट्राचीच नाही आहे, देशाची परंपरा आहे. मायथॉलॉजिकली पण म्हणजे त्यांनी इतिहासात ह्याच्यामधला पौराणिक कथांचा पण संदर्भ दिला. तर सर्वांना साडी आवडते, मला असं वाटत नाही यांना आवडणाऱ्या कुणी आहेत. आणि तुम्ही खूप छान दिसतात सगळ्या जणी. आणि आज पुरुषोत्तमजींनी या ठिकाणी सांगितलं त्यांचा प्रवास 1975 म्हणजे आमच्या जन्माच्या पूर्वीपासूनचा ही एस्टॅब्लिशमेंट आहे. मला आवडेल त्या काळात कुठली साडी होती बघायला. एक कुतूहल आहे. आणि तुमचं जे काही ही परंपरा पुढे आलेली आहे, हा वारसा आपण पुढे नेत आहेत, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि पुढे सुद्धा तुमची प्रगती व्हावी ही शुभेच्छा देते. आता ताईंनी सुद्धा सांगितलं, सेल्समन साठी टाळ्या वाजवल्या. खरंच कौतुक आपलं, कारण यांना विचारत घेतलं आपण. आणि मला असं वाटतं की आपण मालकांचा वारसा आणि त्यांचा धडा गिरवावा. मालक बोलत नाहीत जास्त, प्रस्तावनेमध्ये एकच वाक्य बोलवले आणि आम्हा महिलांना तेच आवडतं. काही पण असू दे, आवाज आमचाच. आणि फक्त काम करायचं, प्रगती होत राहणार. खूप गप्पा मारायच्या आहेत, परंतु सगळ्यांनाच जायचंय. ताई इथं बसल्यात, त्यांच्या हातावरची मेहंदी बघितल्यानंतर आणि सगळं सौंदर्य बघितल्यानंतर मलाही वाटतं, अरे किती छान आहेत. आमच्या महिला सगळ्यात पुढं आहेत. एका कॉलेजवर गेले होते आणि ताई मैदान मेहंदीच्या स्पर्धांचा कार्यक्रम होता. कॉलेजचं काय वार्षिक स्नेह संमेलन गॅदरिंग होतं. आणि त्या मेहंदीच्या स्पर्धांमध्ये मला त्यांनी सांगितलं की हे बघायला या म्हणून. आणि मग सगळ्या मुलींनी हात पुढे केले माझ्यासमोर. इतक्या सुंदर मेहंदी काढलेल्या होत्या आता. आणि त्यांनी सांगितलं, आता याच्यावर मनोगत व्यक्त करा. आता मी म्हटलं, आता बापरे, यातलं मला काही कळत नाही, मी कधी मेहंदी लावत नाही. मग मी एवढंच त्यांना सांगितलं की आमच्या मुली ज्या आहेत, आमच्या ज्या महिला आहेत ना, तुमच्या हातावरची मेहंदी लय भारी आहे. मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे मलाही वाटतं की मेहंदी तुमची लय भारी आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आणि कारण मी पोलीस मध्ये आहे, वर्दी अंगावर आहे, त्या मुलींना जे सांगितलं तेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही हे म्हणायला पाहिजे, माझं सौंदर्य लय भारी, माझा हातावरची मेहंदी लय भारी, माझा हात लय भारी आणि माझी लात बी लय भारी. आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहा, अलर्ट राहा. स्वतःचं संरक्षण स्वतः पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि सौंदर्य खुलवत राहा, स्त्रीत्व खुलवत राहा. द्यूत साडी सेंटर मध्ये या. आणि आपला आभार आणि अभिनंदन की मला या ठिकाणी येण्याची संधी दिलीत आपण. आणि मी युनिफॉर्म नाही तर मग साडी एवढंच घालते. ऑप्शन माझ्याकडे 2च असतात. थँक्यू. पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद. उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, सगळ्या मान्यवर आणि दूध परिवारातल्या सगळ्या माझ्या भाभी, इथे सगळ्या जमलेल्या लोकमत सखी मंचाच्या सगळ्या सख्यांना, तुम्ही खूप वेळ झाला आमच्या कार्यक्रमाची वाट बघताय. तुमचे चेहरे बघून आमच्या लक्षात आलेलं आहे. सगळ्या मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही खूप वेळ झाला बसले आहात. 2 शब्द बोलणार आहे, 2 मिनिटं बोलणार आहे आणि मी माझं भाषण संपवलं. सगळ्यांना पहिल्यांदा दूध साडीच्या या साडी महोत्सवामध्ये आपण सगळेजण आलात. आणि या महोत्सव जेव्हा साजरा करतो तेव्हा सगळ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, तेव्हा त्या मालकांना, पुरुषोत्तमजींना कळलं की आपल्या साडीच्या दुकानातल्या ज्या साड्या आहेत, बरोबर आहे ना, माझी मुलगी इथे आहे
ऍडव्होकेट मराठे, तिच्या लग्नाचा बस्ता, मुलाच्या लग्नाचा बस्ता आणि आमच्या सगळ्या घरातल्या कार्यक्रमांच्या सगळ्या साड्या आम्ही धूत साडीकडेच घेतो, बरोबर आहे ना? आणि मला नेहमी असं वाटतं, आता ताईने जेव्हा सांगितलं, मोहिते पाटील ताईने, की त्या माझे मिस्टर बरोबर असले तर ते काउंटरवर जाऊन उभारता येतात 5-10 मिनिटं झाले की, आणि ते म्हणतात तुझं झालं की मी बिल द्यायला तिथे येतो काउंटरवर, कारण ह्या साडीचा हा रंग पाहिजे, त्या काठ पाहिजे, त्याला अशी किनार पाहिजे, त्याच्यावरती ही डिझाईन पाहिजे, अशी साडी कुठल्याच फॅक्टरीमध्ये बनत नाही. मग तुला जी आवडेल ती तू घे आणि मग काउंटरवर बिल द्यायला येतो, कारण त्या माणसाची ते दाखवणारे जे कलाकार आहेत ते कलाकारच खरे, तर त्या कलाकारांची कधीतरी महिला तुम्हाला दया येऊ दे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नटायला आवडतं, आपल्या सगळ्यांना छान राहायला आवडतं, आणि साडी हा एक आपला पारंपरिक पेहराव आहे. पारंपरिक ही साडी ही गोष्ट, नववारी असेल, नववारी नेसणाऱ्या महिला असतील पूर्वीच्या, आता आपण 5 वारी 6 वारी नेसतो ते असतील, साडीतले खूप प्रकार असतात, आणि सगळ्या साड्या प्रत्येकाच्या अंगावर बघितलं की अरे ही साडी माझी घ्यायची राहिली, पुढच्या वेळेला नक्की घेऊ असं वाटतं. सगळ्या साड्या आपण घेऊ शकत नाही ना, अख्खं दुकान काही आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत, पण आपल्या मनाचं एक समाधान असतं की आपण या सगळ्या साड्या कधी ना कधीतरी घेऊ. आणि हे सगळं हेच खरं आहे की या सगळ्यांमध्ये आपण आपलं स्त्रीत्व फुलवत असतो. आणि मॅडमनी मगाशी काळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी पण तुम्हाला असंच आवाहन करेन की स्वतःचं संरक्षण स्वतः करा. तुम्ही सगळ्याजणी एक, आता त्याने श्लोक म्हणून दाखवला, नवोदेवे महादेवे शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. आता आपण भगवान बालाजीची वरती पूजा केली, स्त्री सुक्त म्हणलं आणि देवीची प्रार्थना केली, आणि या सगळ्या तुमच्या स्वरूपातल्या ज्या भगिनी आहेत त्या सगळ्या देवी स्वरूप आहे, परंतु तिला गाभाऱ्यात न बनवता तिने जे हातामध्ये आयुध घेतलेले आहेत, तिच्या 16 हातामध्ये, त्या आयुधाचा कधी ना कधीतरी वापर करण्याची संधी आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात येते, आणि ती योग्य वेळ आल्यानंतर त्या आयुधाचा आपण वापर करावा असं मॅडमनी मगाशी सांगितलं. नाहीतर आता आपण बघतोय समाजामध्ये की कसे प्रकार चाललेत, परंतु स्त्रीने आधी आपलं संरक्षण करायचं आहे, आणि मग जर काही असाच प्रसंग ओढवला तर मग आपल्याला काळ्या मॅडम सारखे आपल्या सल्ल्याला सहकार्य करायला आहेतच. परंतु आपण सगळ्या सक्षम भगिनी आहोत आणि आपण सगळं स्वतःचं संरक्षण करू शकतो, आणि या म्हणूनच आपण सगळेजण व्यासपीठावर आम्ही तुमच्यातल्याच भगिनी इथे पुढे बसलेल्या आहोत, तुमचं प्रतिनिधित्व करणारे फक्त आहोत म्हणून आम्ही व्यासपीठावर आहोत, परंतु सगळ्या तुमच्यातूनच आम्ही इथे आलेलो आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्याजणी दूध साडीकडे आपल्या बजेटमध्ये मिळणाऱ्या सगळ्या साड्या, आणि मला सांगायला आवडेल की अभिमान आहे मला त्या आवाजाचा, कारण मी गेल्या 11 वर्षापासून लोकमत सखी म्हणून सांभाळतोय, आणि 3 जिल्हे लोकमत, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद, एकूण 14,000 महिलांचा मंच आम्ही सांभाळतोय. त्यामुळे आवाजाची खूप चांगला या ठिकाणी मला वाटतं की अभिमान वाटला पाहिजे, कारण महिलांचा आवाज असलाच पाहिजे. आणि आज त्याच अनुषंगानं प्रथमतः मी सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. म्हणजे खूप कमी वेळातच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं. एक वेगळी संकल्पना आपण यावर्षी मांडली. प्रत्येक वेळेस लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रायोजक येत होते, म्हणजे लोकमतच्या घरामध्ये अनेक प्रायोजक येत होते, परंतु आज लोकमत एक नवीन भूमिका सुरू केली. आम्ही आता प्रायोजकाच्या घरात चाललेलो आहे, आणि त्यांच्या इथे जाऊन त्यांच्या अनुषंगाने त्यांना काय हवंय, त्यांना कसं हवंय, तर त्याप्रमाणे आपण त्यांना कार्यक्रम आयोजित करून देतोय. आणि मला खरंच कौतुक वाटतं आमच्या सगळ्या सखी मंचच्या सदस्यांचं. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बोलू दे अशी गर्दी नेहमी पाहायला मिळते, आणि हे सगळं श्रेय आपल्या सखी मंचच्या सदस्यांचं आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या आपल्या सोलापूरच्या उद्योजकांना, आपल्या सर्व प्रायोजकांना एक नवी संकल्पना देण्याचा प्रयत्न आपण लोकमत सखी मंचच्या माध्यमातून मांडला. आज केवळ दूध साडी महोत्सव नाहीये, तर दिवसभर आम्ही हळदी कुंकू सोहळा ठेवलेला आहे, म्हणजे अशी गर्दी ही दिवसभर राहणार आहे. आणि हे सगळं श्रेय आहे आपल्या सगळ्या सखींचं. आणि या हळदी कुंकू सोहळ्यानिमित्त, या दूध साडी निमित्त, महोत्सव निमित्त आपण सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. दूध साडींच्या वतीने आणि लोकमतच्या वतीने आपण मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी लोकमत परिवारातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर असे अनेक उपक्रम आपण सोलापूरमध्ये अनेक करणार आहोत की आपल्या उद्योजकांना एक नवीन संधी मिळेल, कारण आमच्याकडे सगळ्यात मोठी पॉवर आहे, ही पॉवर आहे. 1975 पासून नंदकिशोर रामकिशन दूध साडी, सोलार एलग्रीस असं आपलं सगळे फर्म आहे. अजून छोटस वृक्षापासून हळूहळू हळूहळू वृक्ष वाढू लागलेलं आहे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं. अजून हे महोत्सव म्हणजे अक्षरशः लोकांना मेजवानी असते. 75% 70% ऑफ आहे,
अजून सगळे मिलचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आलेले आहे. तर यंदाचा धमाका म्हणजे आमचं सोलापूरने पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस होणार आहे. हा महिनाभर चालणार आहे. इथं अजून आमचे 2 शाखा आहेत तिथं. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चाटी गल्लीमध्ये आहे एक, इथं बसवंती गल्ली, काळे मेडिकलच्या पुढं.